Hello everyone. In previous lecture we have completed the mixing and homogenization chapter. From this lecture we will start with the new chapter of pharmaceutics 1, that is filtration and the clarification. Okay, we are starting new chapter, filtration and clarification. So it is one of the process which is used while preparing or manufacturing the different dosage forms. So what is meant by filtration? We will see the definition of filtration. Filtration is defined as the process in which particles are separated from a liquid through a permeable medium or the porous medium, and that porous filter medium allows liquid to pass but separates the solid particles. Okay, all of you know the filtration word. Filtration means what? It is separation of unwanted particles from a liquid by using a particular filter medium. आपण डे टू डे लाईफमध्ये फिल्ट्रेशन ही प्रोसेस यूज करतो. ओके, फिल्ट्रेशन म्हणजे काय? गाळणे. आपण काय करतो त्या ठिकाणी स्यूजच्या सहाय्याने किंवा क्लॉथ यूज करून आपण काय करतो, लिक्विडमधले जे काही अनवॉन्टेड पार्टिकल्स असतील ते सेपरेट आउट करतो आहे. ओके, सो जे काही आपण डिव्हाइस त्यासाठी यूज करतो, फॉर एक्झाम्पल क्लॉथ असेल किंवा एखादी स्यू असेल, त्याला काय म्हटलं जातं? दॅट इज अ फिल्टर मीडिया. की ज्या फिल्टर मीडियामधून आपण काय करतो आहे, फिल्ट्रेशन ही प्रोसेस करतो आहे. आणि दॅट फिल्टर मीडिया इज पोरस. ओके, त्याला काय आहे? स्मॉल स्मॉल पोर्स असतात की ज्यातून फक्त आपलं लिक्विड पास होऊ शकतं, बट जे काही अनवॉन्टेड पार्टिकल्स आहेत ते फिल्टर मीडियावरती राहतात किंवा ते लिक्विडपासून सेपरेट आउट केले जातात. ओके, सो दॅट इज अ सिम्पल प्रोसेस दॅट वी आर यूजिंग इन द डे टू डे लाईफ. So now, while preparing the different dosage form, this process is very important to make the clear solutions or to separate out the unwanted particles from our liquid dosage forms or other dosage forms. So I will revise once again the definition of filtration. Filtration is defined as it is a process in which particles are separated from a liquid through a permeable medium, and the porous filter medium allows liquid to pass but separate the solid particles, and that porous medium is known as filter media, and that filter media or the filter medium allows the liquid to pass but the solid particles get retained on the filter media. So this is known as filtration. The next one is what is meant by slurry or feed. ओके, फिल्ट्रेशन करत असताना त्यातल्या प्रत्येक पार्टला एक स्पेसिफिक असं नेम दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल स्लरी और फीड. स्लरी मीन्स वॉट? की ज्याचं आपल्याला फिल्ट्रेशन करायचं आहे. स्लरी इज द मिक्सचर ऑफ सॉलिड अँड द लिक्विड टू बी फिल्टर इज नोन ॲज स्लरी. आपल्याला ज्या सोल्युशनचं फिल्ट्रेशन करायचं आहे की ज्या सोल्युशनमध्ये अदर सॉलिड पार्टिकल्ससुद्धा प्रेझेंट असतात, त्याला आपण काय म्हणतो? स्लरी ऑर द फीड. दॅट इज अ मिक्सचर ऑफ सॉलिड अँड द लिक्विड्स. द नेक्स्ट वन इज फिल्टर मीडियम. व्हॉट इज मीन बाय फिल्टर मीडियम? इट इज अ पोरस मेम्ब्रेन यूज फॉर फिल्ट्रेशन. की ज्याच्यातून आपण फिल्ट्रेशन करतो. फॉर एक्झाम्पल मस्लिन क्लॉथ असेल किंवा स्यूज असतील, फिल्टर पेपर असेल की ज्यातून आपण फिल्ट्रेशन करतो आहे, त्याला काय म्हटलं जातं? इट इज अ पोरस मेम्ब्रेन यूज फॉर फिल्ट्रेशन. की ज्यातून आपण फिल्ट्रेशन करतो आहे. द नेक्स्ट वन इज अ फिल्टर केक. फिल्टर केक इज द अक्युम्युलेशन ऑफ सॉलिड ऑन द फिल्टर इज नोन ॲज फिल्टर केक. फिल्ट्रेशनची प्रोसेस केल्यानंतर फिल्टर मीडियाच्या वरती जे काही सॉलिड पार्टिकल्स अक्युम्युलेट होतात त्याला काय म्हटलं जातं? फिल्टर केक. जे काही अनवॉन्टेड सॉलिड पार्टिकल्स प्रेझेंट असतील ते काय होतात? आपल्या फिल्टर मीडियावरती रिटेन होतात किंवा ते अक्युम्युलेट होतात, आणि दॅट अक्युम्युलेटेड सॉलिड पार्टिकल्स आर नोन ॲज फिल्टर
cake, which is unwanted part during the filtration. The next one is a filtrate. Filtrate is the clear liquid passing through the filter is known as filtrate. फिल्ट्रेशन केल्यानंतर जे काही आपल्याला क्लिअर लिक्विड मिळतं आहे त्याला काय म्हटलं जातं, इट इज अ फिल्ट्रेट. ओके, सो दिस आर द मेन 4 पार्ट्स ऑफ फिल्ट्रेशन. फर्स्ट वन इज अ स्लरी ऑर द फीड, की ज्याचं आपल्याला फिल्ट्रेशन करायचं आहे, की ज्यामध्ये अलॉंग विथ लिक्विड अनवॉन्टेड सॉलिड पार्टिकलसुद्धा प्रेझेंट असतात. सो त्यांना त्याच्या मिक्सरला स्लरी किंवा फीड म्हटलं जातं. अगेन फिल्टर मीडियम मीन्स वॉट, इट इज अ पोरस मेम्ब्रेन like filter paper or the cloth or the sieves through which we are filtering our solution. Then next one is the filter cake. The accumulated solid particles on the filter medium are known as filter cake, and filtrate, it is the clear solution which we are getting after filtration. Okay. The next one is what is meant by clarification. Clarification is the term used when the solid present in the liquid does not exceed 1% and the filtrate is required product. When solid particles are present in a less amount, that is lower than 1%, then it is known as clarification. जर का एखाद्या लिक्विडमध्ये 1% कमी सॉलिड पार्टिकल्स प्रेझेंट असतील आणि आपल्याला जर का त्यांना सेपरेट आउट करायचं असेल तर जी काही प्रोसेस आपण करतो आहे त्याला क्लॅरिफिकेशन म्हटलं जातं. ओके, जर का आपल्या लिक्विडमध्ये अगदी कमी प्रमाणात सॉलिड पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, दॅट इज लेस दॅन 1%, अँड इफ वी आर फिल्टरिंग दॅट सोल्युशन, देन दॅट प्रोसेस इज नोन ॲज क्लॅरिफिकेशन. ओके, the next one is what is the mechanism of filtration, how filtration occurs. First one is the flow of solid particles is restricted by the filter medium and the liquid is allowed to pass. जेव्हा आपण तुम्ही सगळ्यांनी फिल्ट्रेशन केलेलं असाल, ओके, किंवा तुम्ही घरगुतीसुद्धा, फॉर एक्झाम्पल व्हाईल मेकिंग अ टी, वी आर फिल्टरिंग दॅट टी ऑल्सो टू सेपरेट आउट द टी पावडर. ओके, सो दॅट इज अ प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. त्याच्यामध्ये काय होतं आहे, जो काही आपला क्लिअर टी आहे तो आपल्याला ॲज अ फिल्ट्रेट म्हणून मिळतो आहे, आणि आपली जी काही टी पावडर आहे अनडिझॉल्व टी पावडर, दॅट इज गेट सेपरेटेड. दिस इज द सिम्पल प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. देन व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ फिल्ट्रेशन? द फ्लो ऑफ सॉलिड पार्टिकल इज रेस्ट्रिक्टेड बाय द फिल्टर मीडियम अँड द लिक्विड इज अलाउड टू पास. जे काही फिल्टर मीडियम आपण यूज करतो आहे, क्लॉथ असेल किंवा फिल्टर पेपर असेल, ते काय करतात, आपल्या स्लरीमधल्या किंवा फीड मटेरियलमधल्या सॉलिड पार्टिकल्सचा फ्लो रेस्ट्रिक्ट करतं आहे किंवा ते त्यातून पास होऊ शकत नाही आहेत. पण जे काही क्लिअर लिक्विड असेल ते इझिली त्या फिल्टर मीडियामधून पास होऊ शकतं, आणि वी कॅन सेपरेट इट ॲज अ फिल्ट्रेट ऑर ॲज अ क्लिअर सोल्युशन. So during filtration, solid particles on filter media gets accumulated and act as a secondary filter medium. So हे फिल्ट्रेशन करत असताना जसं जसं आपण सोल्युशन त्यातून पास करू तसं काय होत जाणार आहे, त्याचे सॉलिड पार्टिकल्स हे फिल्टर मीडियावरती अक्युमुलेट होत जातात, आणि त्यापासून जो काही एक लेअर फॉर्म होतो किंवा फिल्टर केक फॉर्म होतो आहे, अगेन दॅट फिल्टर केक ऑल्सो ॲक्ट ॲज अ secondary filter media which again restrict the flow of other solid particles which are present in a liquid, and we get a clear filtrate or the clear solution. So this is the simple mechanism of filtration. The next thing is what is the difference between filtration and clarification. So first thing or first point in the filtration is that it is a process of removal of solids or the suspended matter in a liquid or gas by passing through a porous media in which solids are retained. Okay, simply filtration means what? We are separating the solid particles either from the liquids or from the gases by using a filter media, and that filter media restrict the flow of solid particles
or the solid particles get retained on the on the filter media. The next one is first point in the clarification. Clarification, it is the process of removal of solid in very less concentration from the liquid and the concentration of solid is less than 1%. When solids are present in a less concentration, that is less than 1%, then that removal of solid is known as clarification. Okay, जेव्हा आपल्या सोल्युशनमध्ये फक्त कमी प्रमाणात सॉलिड पार्टिकल्स प्रेझेंट असतील, दॅट इज 1%पेक्षा कमी जर का सॉलिड पार्टिकल प्रेझेंट असतील तर त्यांच्या रिमूव्हलच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं आहे? क्लॅरिफिकेशन. द नेक्स्ट वन इज filtration can be achieved by using different filter medias. Okay, there are different or number of filter medias like filter paper, filter cloth, then sinter glass filters, membrane filters. So by using these different filter medias we are doing filtrations, but but clarification can be achieved by doing the filtration or the centrifugation. Okay, clarification करण्यासाठी आपल्याला either filtration किंवा centrifugation process यूज करावी लागते to separate out the solid particles from the liquids. Then third point in filtration is that filter lip, then candle filter, press filter can be used for the filtration, and meta filter is used in the clarification of syrup and the elixirs. Okay, meta filters, these are type of filter which are used for the clarification process. So this is the introduction of filtration and the clarification. Again I explain the mechanism of filtration. The flow of solid is restricted or resisted by the filter media while the liquid is allowed to pass. As the filtration proceeds, the retention of the solid on the filter media goes on increasing, which act as a secondary filter and sometimes more efficient filter media. Okay, that I have explained earlier. So here it is the process of filtration. ग्रे कलरमध्ये जे काही दिसतंय तुम्हाला पोरस मीडिया, ओके, दोनच तुम्हाला लेयर दिसत इथे. ओके, ग्रे कलरमध्ये ज्यावरती पोर्स आहेत, तुम्हाला सांगितलं की फिल्टर मीडिया हे काय आहे? पोरस मीडियम आहे. त्याच्यावरती छोटे छोटे पोर्स किंवा छिद्र असतात. सो ग्रे कलरमध्ये तुम्हाला जे काही दिसतंय तो आपला आहे फिल्टर मीडिया, की ज्यातून आपल्याला फिल्ट्रेशन करायचं आहे. Then above filter media, here it is a feed which contain the number of solid particles of the different sizes. Then when we do filtration, then what happen? The liquid get passes through that pores, and here we are collecting the filtrate, and the solid particle which are present, they get entrapped or accumulate on the फिल्टर मीडिया. ओके, जस्ट सिम्पल इथे प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. ग्रे कलरमध्ये तुम्हाला जे काही दिसते पोरस मीडियम, की ज्यावरती छोटे छोटे छिद्र आहेत, ते आपलं आहे फिल्टर मीडियम. तर जेव्हा आपण सोल्युशनचं फिल्ट्रेशन करतो तेव्हा काय होतं? जे काही क्लिअर लिक्विड असेल ते इझिली त्या पोर्समधून पास होतं आणि आपल्याला फिल्ट्रेट मिळतं इथे, की जे क्लिअर सोल्युशन आहे आणि त्यातले जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत ते त्या फिल्टर मीडियमवरती ॲक्युम्युलेट होतात किंवा एन्ट्रॅप होतात आणि ते त्यावरतीच रिटेन होतात आणि सेपरेट आउट केले जातात. ओके, दिस इज द सिम्पल प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. द नेक्स्ट वन इज विच आर द फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन ऑफ फिल्ट्रेशन. वाय वी आर डुईंग द फिल्ट्रेशन? सो फिल्ट्रेशन इज डन टू गेट अ क्लिअर सोल्युशन्स ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ सिरप, oral liquids or the drop. There are different types of liquid dosage forms like syrup or the oral liquids or the drop, which require the filtration process to get a clear solution. Again, it removes the solid particle present in the liquids and avoid the contamination. If our products get contaminated by mistakenly, then we are doing filtration to separate out the contaminants
or the solid particles in the solution. Again, it is used to sterilize the liquid products by using special type of sintered glass filter of different grades. We are separating the bacteria or the microorganisms which are present in a solution, so that filtration and sterilization, these processes goes on simultaneously. Okay, so filtration we can use to sterilize the liquid products also. Again, it is used to prepare the homogeneous mixture of the liquids. By doing the filtration, we can make the homogeneous mixture of liquids also. So these are the applications of filtration in the pharmaceutical industry. Then next, the most important point is the theory of filtration. So the theory of filtration gives an idea about the factor influencing the rate of filtration through the filtering medium rather than the mechanism by which the particles are written. So this theory of filtration is derived to explain the different factors which are affecting on the rate of filtration. फिल्ट्रेशन करत असताना त्यावरती कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, or the factors which are influencing the rate of filtration, that we can explain by using the theory of filtration. So these factors affecting the rate of filtration were studied by a scientist named Darke, and he expressed it in the form of an equation which is known as Darke's law. So theory of filtration can be explained by using the Darke's law, and the equation for Darke's law is V is equal to Ka into delta P divided by rho into L. Okay, that is the equation for theory of filtration or for the Darke's law, that is V is equal to Ka into delta P divided by rho into L, where V stands for volume of the filtrate. Okay, V is equal to, or V is the volume of filtrate that we are getting after filtration. जे काही फिल्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला क्लिअर सोल्यूशन मिळतं आहे, दॅट इज नोन एज फिल्ट्रेट, अँड दॅट V स्टँड फॉर द वॉल्यूम ऑफ फिल्ट्रेट. किती ml आपल्याला फिल्ट्रेट मिळालं आहे, और किती लिटर आपल्याला फिल्ट्रेट मिळालं आहे. देन K स्टँड फॉर permeability coefficient and is dependent on the nature of the precipitate to be filtered and the filter medium. Okay, K is the permeability coefficient, or what is the permeability of that particular filter media. Again, which is dependent on the nature of precipitate. कोणत्या टाईपचं प्रेसिपिटेट किंवा फिल्टर केक फॉर्म होतो आहे, and the filter medium. कोणतं फिल्टर मीडियम आपण यूज करतो, आदर वी आर यूजिंग फिल्टर पेपर और फिल्टर क्लॉथ और मेम्ब्रेन फिल्टर. सो दिस permeability coefficient is dependent on that filter media or the nature of filter media and the solution we are filtering. The next A is the area of filter bed. Okay, जे काही फिल्टर मीडियम आपण यूज केलेलं आहे त्याच्या किती एरियामधून फिल्ट्रेशन प्रोसेस होती आहे, दॅट इज द एरिया ऑफ फिल्टर बेड. देन डेल्टा P इज द प्रेशर डिफरन्स ऑन द लिक्विड अँड बिलो द फिल्टर मीडियम. डेल्टा P इज द प्रेशर डिफरन्स ऑन द लिक्विड अँड बिलो द फिल्टर मीडियम. लिक्विडच्या जे काही लिक्विडचं ज्या कोणत्या लिक्विडचं आपण फिल्ट्रेशन करतो आहे त्या लिक्विडच्या वरती किती प्रेशर आहे, किंवा फिल्टर मीडियाच्या खाली बिलो द फिल्टर मीडियम किती प्रेशर आहे, ह्या प्रेशरमधला जो काही डिफरन्स असेल त्याच्यावरती सुद्धा फिल्ट्रेशन प्रोसेस डिपेंडंट असते, किंवा त्यावरती सुद्धा फिल्ट्रेशन प्रोसेसचा रेट डिपेंडंट असतो.
Then rho is the viscosity of the fluid. ज्या लिक्विडचं आपण फिल्ट्रेशन करतो आहे त्याची विस्कॉसिटी किती आहे त्यावरती सुद्धा आपलं फिल्ट्रेशन प्रोसेसचा रेट डिपेंडंट असतो. अगेन एल इज द थिकनेस ऑफ द फिल्टर केक. किती जाडीचा फिल्टर केक आपल्या फिल्टर मीडियावरती तयार झालेला आहे त्याच्यावरती सुद्धा अगेन फर्दर फिल्ट्रेशन प्रोसेसचा रेट डिपेंडंट आहे. सो देन वी विल सी हाऊ दिस फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ फिल्ट्रेशन. इट इज how the area of filter bed or the pressure difference or the viscosity of the fluid or the thickness of the filter cake affects on the rate of filtration. So these are the factors affecting on the rate of filtration. So first one is the area of filter surface, then particle size of cake solids, then pore size of filter media, then the resistance of the filter cake and the filter media, then viscosity of the liquid to be filtered, then temperature and the pressure difference across the filter media. So the factors affecting the rate of filtration of any liquid is expressed by Darcy's law, which is given as dV by dt, that is rate of filtration, is equal to Ka into delta P divided by rho into L. So first factor is the area of the filter surface. ज्या फिल्टर सरफेसमधून किंवा ज्या फिल्टर मीडियामधून आपण फिल्ट्रेशन करतो आहे त्याचा एरिया किती आहे किंवा किती एरियामधून फिल्ट्रेशन प्रोसेस होती आहे, दॅट अफेक्ट्स ऑन द रेट ऑफ फिल्ट्रेशन. So from equation we can say that the rate of filtration is directly proportional to the area of filter surface. जो काही डार्केज लॉ आहे त्याचं इक्वेशन त्यावरून आपण असं सांगू शकतो की dV by dt, that is rate of filtration, is directly proportional to the area of filter surface. Means what? The rate of filtration is directly proportional to the filter surface area. As the surface area of filter media get increased, the rate of filtration get increased. ओके, जर का आपण जास्त एरियामधून फिल्ट्रेशन केलं तर काय होणार आहे, फिल्ट्रेशन हे फास्ट होणार आहे, दॅट इज फिल्ट्रेशनचा रेट इन्क्रीज होणार आहे. सो रेट ऑफ फिल्ट्रेशन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ फिल्टर मीडिया. जसं आपण फिल्टर मीडियाचा एरिया इन्क्रीज करत जाणार त्याच पद्धतीने आपलं फिल्ट्रेशनचा रेटसुद्धा इन्क्रीज होत जातो. The next one is the particle size of the solids. The rate of filtration is directly proportional to the particle size of the solids to be removed. Okay, so how that particle size of solids is directly proportional to the rate of filtration? If the size of particles which is present in the solution is larger, then they forms a loose cake. But if the particle size of solids which are present in a solution are fine size or smaller size, then they forms a compact cake on the filter media, which again restrict the flow of liquid from that particular cake. जर का जे सोल्युशन आपलं आहे की याचं आपण फिल्ट्रेशन करतो आहे त्यातल्या पार्टिकलची साईज ही जर का मोठी असेल किंवा जास्त असेल तर काय होतं आहे, ते फिल्टर मीडियावरती जो काही केक फॉर्म करतात तो लूज केक फॉर्म करतात. आणि हेच जर का पार्टिकल साईज फाईन असेल किंवा जास्त स्मॉल असेल तर काय होतं आहे, त्यापासून तयार होणारा जो काही केक आहे तो कॉम्पॅक्ट किंवा डेन्स असा केक ते फॉर्म करतात की ज्यातून फर्दर लिक्विडचा फ्लोसुद्धा काय होतं, रेस्ट्रिक्ट केला जातो आहे आणि फिल्ट्रेशनचा रेट हा कमी होतो. So as the particle size increases, the rate of filtration get increases. As the particle size decreases, the rate of filtration also get decreases or get minimized. So rate of filtration is directly proportional to the size of particles which are present in a solution. The next one is pore size of the filter media. The rate of filtration is again directly proportional to the pore size of the filter media. As I said,
फिल्टर मीडिया इज अ पोरस मेम्ब्रेन, ओके, की ज्याच्यावरती स्मॉल असे पोर्स किंवा छिद्र प्रेझेंट असतात. सो ॲज द पोर साईज गेट इन्क्रीज, ओके, जर का ते पोरची साईज जर का जास्त असेल तर काय होणार, फिल्ट्रेशन फास्ट होणार. हे जर का पोरची साईज कमी असेल तर फिल्ट्रेशन स्लोली होणार. सो ॲज द पोर साईज गेट इन्क्रीज the rate of filtration get increase. As the pore size get decrease, the rate of filtration also get decrease. That is, rate of filtration is directly proportional to the pore size of the filter media. The next one is the resistance of the filter cake and the filter media. The rate of filtration is inversely proportional to the resistance of filter cake and the filter media. As the filter cake or the filter media resists the flow of liquid, then rate of filtration also get decrease. If the resistance increases means त्यातून आपल्या लिक्विडचा फ्लो जर का रेजिस्ट होत असेल किंवा कमी होत असेल तर फिल्ट्रेशन हे स्लोली होणार आहे. So as the resistance get increase, the rate of filtration get decrease. As the resistance get minimized, the filtration get faster. So rate of filtration is inversely proportional to the resistance of the filter cake and the filter media. The next one is the viscosity of the liquid to be filtered. Rate of filtration is inversely proportional to the viscosity of the liquid to be filtered. As a liquid is more viscous, then again it resists the flow to the filter media. If the viscosity is lower, then it get easily flow or pass to the filter media. So as the viscosity get increase, the rate of filtration get decrease or reduce. As the viscosity get reduce, the rate of filtration get increase. So rate of filtration is inversely proportional to the viscosity of the filtered or the viscosity of the liquid to be filtered. The next one is the temperature. So temperature is again directly proportional to the rate of filtration. As the temperature of liquid to be filtered get increased, then what happen? The viscosity of that liquid get decreased. As the viscosity get decreased, the rate of filtration get increase. So temperature is again indirectly affects on the rate of filtration. As you increase the temperature of filter medium, solution to be filtered, then what happen? The viscosity of that solution get decreased, and if the viscosity get decreased, then rate of filtration get faster. Then the pressure difference across the filter. Rate of filtration is directly proportional to the pressure difference across the filter media. Pressure difference means what? It is the difference between pressures above liquid and below the filter media. ज्या लिक्विडचं आपल्याला फिल्ट्रेशन करायचं आहे त्या लिक्विडवरती किती प्रेशर आहे आणि फिल्टर मीडिया जो काय आपण यूज केलेला आहे त्याच्या बिलो किंवा त्याच्या खाली किती प्रेशर आहे आणि हा दोन प्रेशरमधला डिफरन्स जो आहे तो सुद्धा आपल्या फिल्ट्रेशन प्रोसेसवरती अफेक्ट करतो. जर का हा प्रेशर डिफरन्स इन्क्रीज झाला तर काय होतं आहे? रेट ऑफ फिल्ट्रेशन गेट इन्क्रीज. मीन्स व्हॉट? हाऊ द प्रेशर डिफरन्स गेट इन्क्रीज? प्रेशर डिफरन्स हा इन्क्रीज कसा केला जातो? आयदर वी आर अप्लाइंग प्रेशर अबाव द लिक्विड, ओके, जी काही प्रोसेस आपली फिल्ट्रेशनची होती आहे, सो ही फिल्ट्रेशनची प्रोसेस होत असताना जर का आपण त्या लिक्विडवरती प्रेशर अप्लाय केलं तर काय होणार? ते लिक्विड त्या फिल्टर मीडियामधून फास्टली फ्लो होणार आहे. जर का आपण अबाव द लिक्विड प्रेशर इन्क्रीज केलं तर काय होणार? अगेन प्रेशर डिफरन्स इन्क्रीज होतो, सो लिक्विडचा फ्लो फास्टर होतो आहे. हे जर का आपण बिलो द फिल्टर मीडिया जे आपण फिल्ट्रेट कलेक्ट करतो आहे खाली त्याच्यावरती जर का आपण वॅक्यूम अप्लाय केली किंवा प्रेशर त्यातून आपण काढून घेतलं तर काय होणार? अगेन प्रेशर डिफरन्स इन्क्रीज होतो आणि त्याच्यामुळे काय होतं आहे? फिल्ट्रेशन फास्टली होतं आहे. सो प्रेशर डिफरन्स अक्रॉस द फिल्टर मीडिया, दॅट इज अबाव द फिल्टर मीडिया अँड बिलो द फिल्टर मीडिया, जर का हा इन्क्रीज झाला आयदर अप्लाइंग प्रेशर अबाव द सोल्यूशन और रिमूविंग प्रेशर
or applying vacuum below the filter media, we are increasing the pressure difference, and if that pressure difference get increased, then the rate of filtration automatically get increased. Okay, so these are the factors which affects on the rate of filtration. Once we will revise that. First thing is the area of filter surface. जर का फिल्टर मीडियाचा सरफेस एरिया इंक्रीज केला म्हणजेच काय होणार आहे, आपल्याला मॅक्झिमम एरिया मिळणार आहे फिल्ट्रेशनसाठी. सो रेट ऑफ फिल्ट्रेशन इंक्रीज होतो आहे. म्हणूनच रेट ऑफ फिल्ट्रेशन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ फिल्टर मीडिया. देन पार्टिकल साईज ऑफ द सॉलिड्स. जर का सॉलिड पार्टिकल जास्त असेल किंवा मोठी असेल तर त्यापासून जो काय केक फॉर्म होतो तो लूज केक फॉर्म होतो की ज्यातून आपलं लिक्विड इझिली फ्लो होऊ शकतं. बट हे जर का पार्टिकल खूप फाईन असतील तर ते एक कॉम्पॅक्ट किंवा डेन्स असा केक फॉर्म करतात की ज्यातून लिक्विडचा फ्लो होण्यास अडथळा होतो. सो पार्टिकल साईज इन्क्रीज झाली म्हणजेच काय होतं आहे, आपलं फिल्ट्रेशन फास्टली होतं आहे. पार्टिकल साईज जर का कमी असेल तर फिल्ट्रेशन स्लो होतं. देन पोर साईज ऑफ द फिल्टर मीडिया. फिल्टर मीडियावरची पोरची साईज जर का जास्त असेल तर फिल्ट्रेशन फास्ट होतं. पोर साईज जर का कमी असेल तर फिल्ट्रेशन स्लो होतं. सो इट इज अगेन डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. देन रेजिस्टन्स ऑफ द फिल्टर केक ऑन द फिल्टर मीडिया. फिल्टर केक जो काही फॉर्म झाला त्याने जर का आपल्या लिक्विडचा फ्लो रेजिस्ट केला तर काय होतं आहे, फिल्ट्रेशन कमी होतं आहे. जर का रेजिस्टन्स कमी असेल तर फिल्ट्रेशन फास्ट होतं. सो as the resistance increases, rate of filtration get decreased. As the resistance decrease, the rate of filtration get increased. That is, it is inversely proportional to the rate of filtration. Then viscosity of the liquid to be filtered. As the viscosity get increased, the flow get resistant. As the viscosity get decreased, the flow get faster. So again, it is inversely proportional to the viscosity of liquid. Temperature. As the temperature increases, rate of filtration is directly proportional to the temperature. Why? As the temperature increases, rate of viscosity of the liquid get decreased. As the temperature decreases, the viscosity get increased. And viscosity is inversely proportional to the rate of filtration. So temperature is directly proportional to the rate of filtration. Then pressure difference across the filter media. As the pressure difference get increased, the rate of filtration get faster. Okay, so we have seen the what is meant by filtration and clarification. Also we studied the difference between filtration and clarification. Also we seen the Darkes law or the theory of filtration and the factors which are affecting on the rate of filtration. So that is sufficient for this lecture. Okay, so for any query you can ask me at any time. Okay, and thank you for your attention. So from next lecture we will continue with the filter media or the types of filter medias and what is meant by filter aids and the equipments used for the filtration. Okay, so now we will stop here and thank you for your attention. Okay, thank you.